नमस्कार मंडळी. श्री गणेश ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य एक मुख्य देवता आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. त्याकरता घराघरातून मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी केली जाते. आपण इथे बघतोय या गणेश मूर्ती. यामधली गणेश मूर्ती कशी निवडायची या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत. श्री गणपतीचे स्मरण करूनच कोणत्याही शुभ कार्याला आपण सुरुवात करतो. भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीपासून हा उत्सव सुरू होतो. श्री गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. यामध्ये मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, नैवेद्य अशा प्रकारचे पूजा केली जाते. पूजा सुरुवातीला हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, समईची वात, फुलवात, कापूर, अत्तर, मध, खोबरं, हळकुंड, खारीक, सुपारी, बदाम, वस्त्रमाळ, रांगोळी, कापडी वस्त्र, जानवी जोड, शेंदूर, अगरबत्ती, धूप, काडेपेटी अशा तब्बल 23हून अधिक वस्तू यामध्ये वापरल्या जातात. या लाडक्या गणपतीला 21 पत्री अर्पण केल्या जातात. या कोणकोणत्या 21 पत्री चला तर बघूयात. पहिले मोगरी, माका, बेलाचे पान, दुर्वा, बोरीचे पान, धुत्राचे पान, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सादडा, विष्णुकांता, डाळिंब, पांढरा मारवा, तसंच पिंपळ, जाई, केवडा, अगस्तीपत्र या 21 पत्रांचा समावेश या पूजेमध्ये आपण करतो. प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्म आहेत. आपल्या गणपती पूजेमध्ये आपण धूप दीप हे वापरतो. यामध्ये सुगंधी द्रव्य, उदबत्ती, धूप, वेगवेगळे दिव्यांचे प्रकारही आपण वापरत असतो. त्यानंतर आपण बघणार आहोत वेगवेगळी पूजेकरता लागणारी फुलं, तसंच दुर्वा, तुळस, बेल, विड्याची पानं, नारळ, लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, तसंच गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक अशा वेगवेगळ्या फुलांनी आपण आपला गणपती बाप्पा सजवतो. यामध्ये दुर्वा ही सगळ्यात जास्त आपल्या गणपती बाप्पाला आवडणारी आहे. दुर्वा ही गणपतीला का वापरली जाते तर ही अतिशय थंड गुणधर्माची वनस्पती आहे. आयुर्वेदामधील या दुर्वांचे खूप फायदे सांगितलेले आहेत. यामुळे दुर्वा आपण गणपतीला वाहतो. शंख, घंटा, पेला, ताम्हण, तांब्या, पळी, समई, आरती पुस्तकं, तसंच सुट्टे नाणे, गणपतीचे अलंकार, तसंच वेगवेगळी आपण पूजेसाठीचं हे सगळं साहित्य, तसंच गूळ, खोबरं, तसंच खसखस आणि खडीसाखर, खजूर, सगळे ख पासूनचे ज्या या वस्तू आहेत यापासून पंचखाद्य आपण बनवतो. पंचखाद्य आणि मोदक हे गणपती बाप्पाच्या सगळ्यात आवडते पदार्थ. आपण बघितलं पूजेचं हे सर्व साहित्य. आता आपण गणपती कसा निवडायचा हे बघतोय. निवडताना शाडूचं किंवा मातीचा गणपती असावा, तसंच त्यामध्ये मूषक असावं. त्यानंतर गणपती एकदंत असावा. त्यानंतर वस्त्र पिवळे किंवा लाल या वस्त्रामध्ये गणपती बाप्पा असावा. तसंच डावी सोंड असावी. यानंतर त्याला जानवे आपण घालावे पूजा करताना. त्यानंतर गणपतीचं डोकं हे पगडी, टोपी किंवा मुकुट याने झाकलेलं असावं. अशा पद्धतीने आपण गणपतीची पूजा करतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद.